सर्वांना सुप्रभात। आज आपण या ठिकाणी आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर इंगोले साहेब यांचा वाढदिवसासाठी एकत्र झालो आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वामी साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण काका पत्तेवार यांना विनंती करतो की त्यांनी कझाकिस्तान। आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे संघटक अशोकदादा कोत्तावार यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर इंगोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। सुप्रभात मित्रमंडळाचे संघटक डॉक्टर पुंडे साहेब यांच्या कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर पुंडे साहेब यांच्या मोठ्या बहीण श्रीमती शकुंतलाबाई विठ्ठलराव शंगारे यांचं काल 3-4 दिवसाखाली दुःखद निधन झालंय। त्या दुःखद निधनाचा श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व सुप्रभात मित्रमंडळाच्या स्टेजला विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट आपण सावधान। विश्राम। आज आपण या ठिकाणी डॉक्टर इंगोले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त जमा झालेलो आहोत। साहेबांचा आज 75वा वाढदिवस संपून 76व्या वाढदिवसात ते प्रदानपण करत आहेत। त्याबद्दल सुप्रभात मित्रमंडळ व माझ्या परिवारातर्फे काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। काकांचे जीवन बघायला जर गेलं तर चाकुरीबद्ध, शिस्तबद्ध, योग्य त्या वेळेला योग्य ते निर्णय घेऊन त्यांनी त्यांच्या पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्यात हे आपल्याला पूर्ण त्यांच्या जीवनपटलावर बघितल्यानंतर लक्षात येते। आज जरी ते प्रॅक्टिस करत असतील तरी त्यांचे जे काही काम असतील, जसं आपण म्हणतो की आता वानप्रस्थ, तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थ 75व्या वर्षापर्यंत, आणि 76वा म्हणजे पुढचा टप्पा संन्यास आश्रम, म्हणजे त्याच पद्धतीनं जगावं असं काही नाही। ग्रस्त आश्रमामध्ये राहून सुद्धा त्या पद्धतीनं अलिप्त राहणं या मागचा उद्देश आहे ते, की ज्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगत असताना, जसं आता 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम होतं की आपल्या या व्यावसायिक दगदगीतून थोडासा वेळ बाहेर काढून जे काही जबाबदाऱ्या आपल्या आहेत ते जबाबदाऱ्या समोरच्या पिढीवर सोपवणे आणि थोडंसं मुक्त होणे आपल्या जीवनातून, ह्या मार्गावर जाणं हे एक वानप्रस्थाचं समजा आहे। तर त्यांनी ते जबाबदाऱ्या पूर्ण केल्यात। विश्वनाथ दादा आहे मुंबईला, विश्वास दादा आहे, शिवराज दादा आहे, यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या समोर केल्यात। त्यांचे भाऊ आहेत, म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी केल्यात त्यांनी। आता हे संन्यास आश्रम आहे, थोडासा अवघड, म्हणजे सोपा, जितका सोपा दिसला तरी तेवढा अवघड असलं तरी ते थोडासा अवघड, म्हणजे जीवनामध्ये आणण्यासाठी ते थोडासा अवघड कार्यक्रम आहे। तरी त्या पद्धतीनं त्यांनी थोडासा वेळ सामाजिक कार्यासाठी आणि इतरत्र गोष्टीमध्ये त्यांचा उद्धार, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा ह्या गोष्टीसाठी जर दिले तर तो पण आश्रम तसाच पद्धतीनं पार पडल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आत्ताच डॉक्टर हिमगिरे साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत शब्दसुमनाने करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं। एक दिवसाखालीच त्यांचा वाढदिवस होता, पण आपल्या परिवारातील एक व्यक्ती गेल्यामुळे तो वाढदिवसाचा कार्यक्रम न करता स्थगित केला होता। त्यानिमित्त
आज त्याची एक पूर्तता म्हणून एक छोटीशी पहल आमच्याकडून. तर इंगोले साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मी आपले ज्येष्ठ बिलोलीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना शुभेच्छा द्या. मित्रहो, आज आपल्या सुप्रभातचे ज्येष्ठ सदस्य माननीय डॉक्टर इंगोले साहेब यांचा 76वा वाढदिवस आपण साजरा करण्यास इथं थांबलेले आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचे स्नेही, त्यांचे मित्र स्वामी साहेब, त्याच्यानंतर आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, आपले संघटक अनिल कोत्तावार आणि आपल्या सुप्रभातचे सचिव जीवन कौटिकवार आणि आपल्या सर्वांच्या आवडते आता आलेले आपले दादा म्हणजे हिमगिरे साहेब आणि आपण सर्व सन्माननीय सदस्य. मित्रहो, इंगोले साहेब तसं अतिशय मृदू, एवढे प्रेमळ माणसं आहेत ते. मला मुखडमध्ये त्यांच्या एवढा प्रेमळ माणूस, सौजन्याने वागणारा, अतिशय सन्मानाने वागणारा मनुष्य मी पाहिलेला नाही. मी माझ्या आयुष्यात तरी एवढं अगदी सन्मानानं इतर लोकांना अगदी सन्मान देतात हे मी पाहिलेलं नाही. रस्त्यानं जात असताना जरी दिसले तर तिथून सर म्हणून म्हणतात. मी कोण, तेनी कोण, काय माझा संबंध, पण एवढं प्रेम त्यांनी लावलेलं आहे बरं का. अगदी प्रेमानं सगळ्यांना वागवतात. त्यांच्या म्हणतो ना आपण, जिभेवर ते गोडी आहे, म्हणजे तोंडात साखर आहे आणि डोक्यावर ते बर्फ असं म्हणतो ना आपण बरं का. तर त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे. सांगायचं तात्पर्य असा की त्यांचं माझं घरगुती संवाद आहे. माझ्या कुटुंबाविषयी त्यांना सविस्तर माहिती आहे. मला वेळोवेळी माझ्याशी चर्चा करतात, चौकशी करतात. सर कसं चाललंय, काय चाललंय, महेशचं काय चाललंय, मुन्नाचं काय चाललंय, मंजुषाचं काय चाललंय, म्हणजे जसं आधी आपुलकीनं चौकशी करतात. म्हणजे माझ्या कुटुंबातला सदस्यच अशा प्रकारची माझी काळजी घेतात. याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही कोण्या काळातले आमचं त्यांचं स्नेह होतं, संबंध होतं मला कळत नाही, परंतु त्याने अगदी मला भावापेक्षा सुद्धा त्यांनी जास्त त्याने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. अडीअडचणीमध्ये कोणत्या वेळी मी घरी असो नसो, कोणते प्रसंग आला तर त्याने अगदी निभावून नेलेलं आहे. सांगायचं तात्पर्य अतिशय मिष्ट भाषणी, मृदू भाषणी, म्हणूनच त्यांच्याकडे जे बोलण्याची जे पद्धत आहे त्यामुळे त्यांचं प्रॅक्टिससुद्धा देवाच्या अतिशय चांगलं चालतं. म्हणजे बोलण्याचं जे कौशल्य त्यांच्याकडे आहे, आपल्याला जर शिकायचं कशा रीतीनं बोलावं, कसं वागावं इतराशी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर आता त्यांचे दोन्ही मुली माझ्या विद्यार्थिनी, शिवराजसुद्धा नेहमी माझ्याकडे येतो, भेटतो, तो सुद्धा अतिशय प्रेमानं वागतो. आणि सांगायचं तात्पर्य तर अशा आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि सुख समृद्धीचे त्यांचे पुढचे दिवस जावो अशी ईश्वराजवळ मी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराज. डॉक्टर इंगोले काकाचे मित्र डॉक्टर सीतानगरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी काकांना शुभेच्छा द्याव्या. आज 3 जून आमचे परममित्र डॉक्टर इंगोले साहेबांचा वाढदिवस. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वामी साहेब, संघटक अशोकसागर कोत्तावार, डॉक्टर हिमगिरे साहेब, आपले अध्यक्ष लक्ष्मणसागर पत्तेवार, सचिव जीवनसागर कौटिकवार आणि आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर MJ इंगोले. इंगोले साहेबांचा आणि आमचा सहवास कमी अधिक 50 वर्षाचा. आणि ह्याच्यामध्ये इंगोले साहेबांचा स्वभाव आता सांगितल्यासारखं अत्यंत प्रेमळ, सर्वांशी जुळून घेणारा आणि आताच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर बर्फ
आणि जिभेवर साखर आणि कुठल्याही प्रसंगामध्ये योग्य ते निर्णय घेऊन त्या प्रसंग निभावण्याची एक शैली त्यांची येते. त्यांनी याच्यामुळे इथे अनेक लोकांना स्वतःशी जुळून घेतलेलं आहे, अनेक लोकांशी आपली नाळ जोडलेली आहे. त्यामुळे इंगोले साहेब आहे म्हणले की बरेचसे पेशंट नुसतं ते आहे म्हटले तरी ते खुश होतात. आमच्या कंपनीमध्ये सरामध्ये इंगोले साहेब एवढा माणसं जोडणारा कोणी नाही हे मी मोकळ्यापणे सांगतो. तर एकेकाला ती शैली लाभलेली असते, एकाचं ते कौशल्य असते आणि ते निसर्गदत्त असते. निसर्ग मी त्याची कॉपी करतो म्हणतो मला होणार नाही, हे मात्र मी कबूल करतो नाही. आज त्यांनी आम्ही याचे बरेच प्रवास केलेले आहेत, अनेक ठिकाणी याचे यात्रा वगैरे काढलेल्या आहेत. त्यांचे आमचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबाचे, आमच्या कुटुंबाचे, स्वामी साहेबांच्या कुटुंबाचे आमचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी आता एक टप्पा पार करत आहे. आज 75 पार करून 76 पदार्पण करत आहेत. जीवनाचा एक आतापर्यंतचा टप्पा पार केलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात ते प्रवेश करत आहेत. आजपर्यंत त्यांनी जेवढ्या कौशल्यानं आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे तेच कौशल्य, तेच यश त्यांना पुढील काळात लाभावं अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्यात सुखासमाधान जावं असं हे करून 2 शब्द संपवतो. 50 वर्षाची मैत्री, त्या 50 वर्षाच्या मैत्रीमध्ये काहीतरी उणे अधिक प्रमाण म्हणा किंवा कोणीतरी समोर कोणीतरी मागे ऍडजस्टमेंट केल्याशिवाय 50 वर्षाचा प्रवास तुम्ही आतापर्यंत गाठला नसाल. खरंच ही मैत्री जी आहे ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्याकडून, या तिघांकडून हे आदर्श घेण्यासारखं आहे की मैत्री कशी असावी. तरी मी आपले सुप्रभातचे ग्लॅमर असे असलेले नंदू काका मडगुलवार यांना विनंती करतो की त्यांनी इंगोले साहेबांना छान शुभेच्छा द्याव्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वामी साहेब, आणि सत्कार मूर्ती डॉक्टर इंगोले साहेब. इंगोले साहेबच्या जेवढी तारीफ करा त्यांची तेवढी कमी आहे. कारण प्रत्येकाला त्यांनी माय माय म्हणणं, बोलणं, प्रत्येकाला चर्चा करणं, तुझी आजी काय झाली, तुझी मावशी कुठं होती, हे त्याच्या बोलण्यामध्ये 50% बिमारी पेशंटच्या कमी होऊन जातात. हे आता मी बऱ्याचदा बघितलो, हे सत्य गोष्ट आहे. आणि इंगोले साहेबचा मायाळू स्वभाव, त्यांच्याबद्दल जेवढी तारीफ करा तेवढी कमी आहे. आणि अशा त्यांचे सुप्रभातमुळे म्हणजे खूप संबंध त्यांच्यासोबत आलेत. आणि तसंच त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इंगोले साहेबने वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपले इंगोले काकाचे छोटे बंधू डॉक्टर किशनराव इंगोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. 75वी पूर्ण करून 76व्या वर्षात पदार्पण केलेले आमचे वडील बंधू आदरणीय डॉक्टर एम.जे. इंगोले सर आणि जमलेले सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मी सावकार, आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी सर, कालच रिलेटेड असलेले आमचे आदरणीय वैद्यकीय संस्थेचे दादा हेमगिरे साहेब, जीवनजी आणि आमचे समोर बसलेले सर्व आदरणीय मित्रांनो, वाढदिवस हा कशासाठी करतात याचं जर सांगायचं झालं तर आपण 1 वर्षामध्ये आपण काय काय अवलोकन केलं तर यांचं तर 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यांचे एक मित्र आहेत माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर पवार साहेब म्हणून. ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय तुटला याला आंबेजोगाईला. मी त्यांच्या दवाखान्यामध्ये गेलो होतो 1986ला. मला त्रास झाला होता, मी पडलो होतो, माझा ॲक्सिडेंट झाला होता. तर तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांच्याकडे अशी लाईन होती, लाईन पेशंटची. तर तिथं बघितल्यानंतर मी म्हणलो आमच्या दादा एवढी प्रॅक्टिस करणारा माणूस महाराष्ट्रामध्ये किंबहुना मराठवाड्यामध्ये एक आहे, ते म्हणजे पवार सर होते. आजही त्यांची आता प्रॅक्टिस कमी आहेत, मला आता अशात निरोप नाही, पण ते एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे अशी लाईन होती, 6 कंपाऊंडर होते त्यांच्याकडे त्या काळात. आता दादांची प्रॅक्टिस म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये आहे सर, बिलोलीकर सर. महाराष्ट्रामध्ये एवढं महाराष्ट्र नाही, 36 जिल्ह्यामध्ये पहिल्या 5 मध्ये प्रॅक्टिस करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मोठे बंधू आदरणीय दादाश्री. आम्ही 8 भाऊ आहोत, 6 बहिणी आहोत, पण त्यांचा आदर्श आम्हाला एवढा जाणीव करून देते की आता माझं 56 चालू आहे, त्यांचं 76 चालू आहे. 20 वर्षांनी मी लहान आहे, पण मी त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्या 49 वर्षापासून आहे.
मग 6 वर्षे काय समजलं नव्हतं ना सुरुवातीला. 49 वर्षापासून बिल्डर सर म्हणले बघता बघता की आमचा आणि त्यांचा संबंध 50 वर्षापासून, पण माझा आणि त्यांचा 49 वर्षापासून संबंध आहे. 49 वर्षामध्ये आम्हाला त्यांच्याकडून किती शिकायला भेटलं हे असं 1-2 मिनिटात असं सांगता येत नाही. आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श डॉक्टर, आदर्श फादर वडील, आदर्श मुलगा, जे काही गुण आहेत ते त्यांच्याकडे आहेत. त्यांनी पेशंटचा तर संपर्क एवढा आहे, मला तर वाटते की दादाकडे पाहून या मुखेड तालुक्यातले 20 डॉक्टर BAMS झालेले आहेत सर. यांच्याकडे नुसतं पाहून वा डॉक्टर साहेबासारखं आपण इकडं नाही, मला इंजिनिअरिंगला जायचं नाही, मला डॉक्टर व्हायचं आहे अशी काय म्हणून 50 डॉक्टर या तालुक्यामध्ये आता झालेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा आहेत. पण हे कसं आहे, हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. यांच्यासारखा डॉक्टर आता पुढे होईल याची शंका आहे. कारण एवढं गोड बोलणं, एवढं सहानुभूती, एवढे मेमरी. आता काल वडे सरांच्या अंत्यविधीला जाऊन आलेत, तिघे गेले होते माझ्या माहितीप्रमाणे. तिथे गेल्यानंतर तिथं विषय निघाला, तुझ्या आईची कशी तब्येत आहे. तिथं लोक हसू लागले. म्हणजे हे काय, त्यांना माहिती आहे हे आकलन आहे, हे बुद्धिमत्ता आहे, उच्चांक आहे बुद्धीचा. हे साधं काम नाही. आपल्याला परवा दिवशी आलेला माणूस आठवते, अहो मला आठवण आलंय असं आपण म्हणतो. गेल्या 50 वर्षापासूनचे नाव म्हणजे हे माहीत राहणे ही साधी गोष्ट नाही, ही मेमरी आहे. आणि ही मेमरी त्यांना आयुष्यभर वाढत राहो ही माझ्या वतीने मी माझे बंधू, मोठे बंधू यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण काकांच्या मेमोरी बद्दलची जी आठवण करून दिली, काका सुद्धा माझ्या घरी म्हणजे वडील असताना यायचे. त्यावेळेस मी लहान होतो, उडी मार जीवन म्हणायचे, मी उडी मारायचो. म्हणजे मेमोरीची आठवण तुम्ही करून दिली, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात आली की खरंच त्यांचं जे जीवन आहे हसत खेळत आणि सगळ्यांना सामावून घेत असं त्यांनी जीवन जगलेत. ते एक आदर्श आहे. त्यांच्या जीवनपटलाकडे बघितल्यानंतर तो आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरता येतो का ह्याचा विचार करण्याची खरोखरच म्हणजे आवश्यकता आहे किंवा गरज आहे की आपण ह्या पद्धतीचं जीवन चाकुरीबद्ध करू शकतो काय, जगू शकतो काय. तत्पूर्वी अजून एक राहिलेली गोष्ट थोडंसं पूर्ण करतो. 1 तारखेला आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर हिमगिरे साहेबांचा वाढदिवस होता. त्यांना सुप्रभात मित्रमंडळ व माझ्यातर्फे बिलेटेड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्याच्या गडगडामध्ये त्यांचा वाढदिवस. आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे संघटक अशोकदादा कोत्तावार यांना विनंती करतो की इंगोले साहेबांना तसेच डॉक्टर हिमगिरे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ धन्वंतरी स्वामी सर, सुप्रभातचे कार्याध्यक्ष पुंडे सर, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण सावकार, सचिव जीवन कौटिकवार, आजचे सत्कार मूर्ती ज्येष्ठ धन्वंतरी इंगोले सर आणि माझे मित्र हिमगिरे सर यांचाही वाढदिवस 1 तारखेला होता. ते काही कारणामुळे स्थगित झाला. यांना दोघांनाही वाढदिवसाच्या आणि आपण सर्वजण यांना दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी इंगोले सराकडून आणखीन 10 वर्ष प्रॅक्टिस राहो, आमची सेवा घडाव एवढंच करून मी थांबतो. धन्यवाद दादा. आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण काका पत्तेवार यांना विनंती करतो की त्यांनी काकांना आणि हिमगिरे दादांना शुभेच्छा द्याव्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर स्वामी साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर हिमगिरे साहेब, सुप्रभातचे संघटक अशोक शेठ कोत्तावार, सुप्रभातचे सचिव जीवन कौटिकवार आणि आज सत्कार मूर्ती आहेत असे इंगोले साहेब 75 वर्ष संपून 76व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना सुप्रभातच्या अध्यक्ष आणि सुप्रभातच्या सर्व सदस्याकडून आरोग्य चांगलं लाभो अशी प्रार्थना करतो. साहेबाचे 1-2-3 सांगतो मी की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ आहे म्हणून हे 75 वर्ष त्याने झालं प्रॅक्टिस करत आहेत. नंबर 2, त्यांची तिघांची मैत्री आहे, हे पण गुण घेण्यासारखं आहे की इतके वर्ष झालं त्यांची तिघांची मैत्री टिकून आहे. आणि नंबर 3, जीवन म्हणले की इथून संन्यासशास्त्र म्हणजे काय,
की जाऊन संन्यासी व्हायचं नाही, तुम्ही इथं राहून सुद्धा भक्ती मार्गाला लागा. 75 वर्ष खूप प्रॅक्टिस केलेत. जे राहिलेले भगवंताचे देव वगैरे चारीधाम आहेत हे सगळं आता करून घ्या. घरच्याची तब्येत अशी तशी आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन सगळे संन्यासाश्रम म्हणजे असं काही नाही की थोडा तरी वेळ काढून भक्ती मार्गाला लागा, असं माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि आरोग्य तर त्यांचं चांगलंच आहे पहिल्यापासून, अजून त्यांचं आरोग्य चांगलं लाभो अशी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर सामी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करून घ्यावा आणि नंतर डॉक्टर साहेबांचा स्वागत होईल आणि त्यांचं मनोगत व्यक्त होईल. आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मणजी पत्तेवार, सचिव जीवन कवटिकवार आणि संघटक अशोक सावकार कोतावार आणि ज्यांचा 1 तारखेला वाढदिवस होता असे दादा, सर्वांचे दादा डॉक्टर हिमगिरे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व जमलेले आदरणीय सुप्रभातचे सदस्य, तसेच वेळ येऊन आलेले आमचे हनुमंतराव पाटील, रमेश पाटील, तसेच गजानन पाटील साहेबाचे भाचे आणि विश्वनाथ त्याचे बंधू आणि ज्येष्ठ भगवान पाटील आणि सर्व आलेले त्यांचे मित्रपरिवार, कंपाऊंडर वगैरे सगळे आलेले सर्व. खरं म्हणजे आजचा हा आनंदाचा दिवस आहे. सर्वप्रथम मी दादाला 62 वर्ष संपून 63व्या वर्षात पदार्पण झाल्यावर त्यांना शुभेच्छा देतो किंवा आशीर्वाद देतो. दादाचा आमचा प्रवास जवळपास दादा लहान असताना चेटीवर असताना सुद्धा आम्ही दादाला इंजेक्शन दिलेले आहोत याची सुद्धा मी आठवण करतो. दादा एका म्हणजे अत्यंत कठीण अशा म्हणजे प्रतिकूल परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी शिक्षण घेतले. गुरुजीकडे राहून त्यांनी शिक्षण घेतले, डॉक्टर झाले आणि मुखेडला येऊन प्रॅक्टिस करून आज ते एक शिक्षण महर्षीच्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा शिक्षण महर्षी हो अशी मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याला आनंदी आरोग्यमय लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या प्रथम म्हणजे दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन नंतर आपले सत्कारमूर्ती डॉक्टर इंगोले साहेब, म्हणजे आज कसं आहे की दुग्ध शर्करा योग आहे, म्हणजे 2 वाढदिवस साजरा करण्याचा योग आलेला आहे. सर्वप्रथम मी शकुंतलाबाई म्हणजे आपल्या डॉक्टर पुंडे साहेबांच्या ज्येष्ठ भगिनी शकुंतलाबाई, श्रीमती शकुंतलाबाई विठ्ठलराव श्रंगारे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. तसेच आपल्या प्रत्येक कार्यक्रम सुप्रभातचा असो की अनिल सावकार कोतावार ह्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, त्यांच्या सुद्धा स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. तसेच काल परवाच गेलेले उत्तम अण्णा म्हणजे आता असल्यासारखे वाटायले की आम्हाला आता उत्तम अण्णाला उठवा, भाषण करायला हवा. आता असं एक भाषण करणारे आपले एक मित्र गेले आपल्यातून निघून, ते त्यांच्या सुद्धा स्मृतीस मी विनम्र अभिमान करतो. तसेच वकील साहेब असे सर्व गेले, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिमान करून मी माझ्या 2 शब्द आताच सर्वांनी इंगोले साहेबांचे अष्टपैलू गुण वर्णन केलेले आहे. माणसाच्या जीवनामध्ये कसं आहे 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. सत्वगुण ज्या माणसामध्ये असतात तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणजे त्या माणसाला सगळे सात्विक विचार येतात, राग कमी असते, प्रत्येकामध्ये द्वेष कमी असते. आपले जे षड्रूप जे शत्रू म्हणता आपण जे गुण आहेत ना त्या सात्विक माणसामध्ये अत्यंत जास्त असल्यामुळं तो माणूस जीवनामध्ये जास्तीत जास्त उंचीचा पहाड म्हणा उंचीचं कार्य करू शकतो. असे आमचे मित्र डॉक्टर इंगोले साहेब, त्यांचा माझा सहवास म्हणजे जवळपास पहिली ते प्रायमरपासून म्हणजे जवळपास 70 ते 72 वर्षापासून त्यांचं आमचं बालपण बेळी बुजुर्ग या गावी गेलं. नदीमध्ये पोहलोत, खेळलोत, शाळेत आलोत, श्रावण चलम्याला येऊन भाकरी खाल्लोत, सगळं खाल्लोत. बालपण खूप याच्यामध्ये आनंदामध्ये गेलं आमचं. त्यावेळी काही टेन्शन नसते बालपणामध्ये. तर असे हे नंतर कॉलेजला योगायोगानं BMSला आले. BMSला आम्ही राहिलोत आणि सर्व आम्ही 11वीला असताना
सायन्स कॉलेजचं एक हॉस्टेल होतं फ्रीमध्ये, त्यावेळी आम्ही सगळे मित्र एका ठिकाणी राहतो. तेव्हापासून आम्हाला मित्र जोडण्याची जी कला आहे त्या काळामध्ये आमच्याबरोबर म्हणजे BA MA किंवा असे सुद्धा विद्यार्थी सोबत होते. तसेच तेव्हापासून आम्हाला हे म्हणजे मित्र जोडण्याची जी कला आहे किंवा जे मित्रामध्ये राबविण्याची जी कला आहे किंवा सामावून घेण्याची कला आहे त्यापासून आम्हाला आत्मसात केलं होतं. दुसरं म्हणजे कॉलेजला असताना भगवान पटेल जन्मले की आम्हाला आनंद झाला. आम्ही सगळे KMT त्या काळामध्ये कसं होतं, खारा मिठा टी म्हणजे KMT म्हणावं. त्यावेळी इंगोले साहेबाकडून पार्टी अनेक वेळा खाल्लो. तसेच भगवान पाटील झाले की पंढरी पाटील जन्मले की पुन्हा आणखी KMT खाल्लो. त्या छोटा भाऊ झाला म्हणून त्याची सुद्धा आम्ही पार्टी खाल्लो. असे अनेक प्रसंग आहेत की असे आणखी त्यांच्या आठवणी सांगणार. पण सात्विक गुण असल्यामुळे किंवा आम्ही अध्यक्ष असल्यामुळे मी काही त्यांचे चिमटे काढणार नाही किंवा असे काही हे करणार नाही. पण त्यांच्या जास्तीत जास्त गुणाचा गौरव करतो की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये की काय लागते तर 5 सुख आपण नेहमी म्हणता. त्यांचं आरोग्य चांगलं आहे त्याच्यामुळे ते अबाधित 76 मधून जर आपण हे काढल्या किती 40 काढल्या तर 26 त्याचा केसाला जर कलर देते 26 वर्षाचे दिसतात. पांढरे केस जर आपण काळे केले तर 26 वर्षाचे दिसू शकतात. तसं आरोग्य आहे त्यांचं, अबाधित आहे. भार्या म्हणजे पत्नी एकदम चांगली आहे, आरोग्यमय आहे, पत्नी इथपर्यंत आहे, चांगली सगळी सेवा केलतात. म्हणून त्यांनी प्रॅक्टिसच्या काळापासून म्हणजे उठल्याबरोबर पासून ते संध्याकाळपर्यंत सेवा करतात. म्हणून त्यांनी यशस्वी प्रॅक्टिस करण्यात पत्नीचा मोठा हात असतो. तसे अनसेवाबाई यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्या बालपणीच लग्न झाले. बालपणी लग्न झालं त्यावेळी सुद्धा मी साक्षीदार आहे. तेव्हापासूनचा मी साक्षीदार आहे. कारण त्यावेळी बुंदीचं जेवण म्हणजे त्या 12 कोसामध्ये बुंदी म्हणजे फार प्रिय होती. 12 कोसातले लोक बुंदीचं जेवण करायला येत होते. म्हणजे असे परिस्थितीमध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. त्यांचा इतिहास जर बघितला तर प्रत्येक कुटुंबामध्ये वडील म्हणजे अल्पकालीन गेले. म्हणजे वडिलाचा जो इतिहास होता पोलीस पाटील होते त्यांनी, पण खरं म्हणजे अल्पकालीन गेल्यामुळे त्यांच्यावर जिम्मेदारी पडली. त्यांनी प्रत्येक भावाला शिकवले, भगवानला शिकवण्याचा प्रयत्न केले, पंढरीला शिकवण्याचा प्रयत्न केले. पुन्हा त्यांचे 2 मुलं सुद्धा शिकले. आज प्रथित यश डॉक्टर शिवराज म्हणजे आज मराठवाड्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये वेल नोन रेडिओलॉजिस्ट म्हणून आहे. आणि आपल्या भागातले जे काही पेशंट जातात त्यांचं तो अत्यंत काळजीनं इलाज करतो. कोणताही असो विषय त्याचा असो, व्हेरिकोज व्हेन म्हणजे जे असतात ना त्यांचा तो आज एक्सपर्ट होत आहे किंवा होईल पुढे. असे हे गुणवान पुत्र आहेत त्यांच्या ह्याच्या. तसेच बंधू आहेत तसे आणि बाकी संतती झाली. संपत्ती भरपूर आहे. म्हणजे माणसाला जेवढी लागते तेवढी संपत्ती आहे. आता किती आहे काय नाही मी हे काय मोजमाप सांगणार नाही तुम्हाला, होय. पण परंतु संपत्ती माणसाला किती लागते तसे आयुष्य सुखी जगण्यासाठी जेवढी संपत्ती लागते तेवढं त्यांच्याकडे आहे. हे मी म्हणजे साक्षीदार म्हणून सांगतो तुम्हाला. तरी त्याचे संपत्तीचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा. आत्ताच लक्ष्मण सावकार म्हणल्याप्रमाणे आता जे माणसाचे जे आश्रम असतात त्यांचे 4थ्या आश्रमात प्रवेश करीत आहेत. 4था आश्रम म्हणजे काय, त्यांनी आता संन्यास व्हावा असं आम्ही त्यांना म्हणणार नाही किंवा विरक्तीचा जो काळ असतो तो 75 वर्षाच्या नंतरचा असतो. तर त्या काळी थोडंसं विरक्ती घेऊन स्वतःकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देतील असं मी हे करतो, त्यांना विनंती करतो. तसंच निवडून आमचे पाटील आले तर गणेश पाटील आले ते सुद्धा नाव विसरलो मी त्यांचं घ्यायचं. खरं म्हणजे रुग्ण हेच दैवत आणि प्रत्येकाच्या दुःखामध्ये जे माणसाला सहन किंवा सामील होण्याचं जे असते ना, प्रत्येकाच्या दुःखामध्ये आनंदामध्ये तर सगळे सामील होतात. सुखमे सब समीरण करे दुःखमे कोण होय म्हणल्यासारखं कबीरानं म्हटल्यासारखे जे दुःखामध्ये माणसं सहन होतात ना त्यांचे बिलकुल म्हणजे अशापैकी एक व्यक्तिमत्व इंगोले साहेबाचं आहे. दुसरा एक हे आहे की कुछ रिश्तों में मुनाफा नाही होता. म्हणजे मित्राबद्दल मी किंवा मित्रताबद्दल बोलतो मी की आमचे जे इंगोले साहेब सीतानगर साहेबाचे जे मंत्री आहे तर त्याच्याबद्दल 1-2 शब्द की कुछ रिश्तों में मुनाफा नहीं होता.
गुलजार म्हणजे कवी आणि गीतकार आहे, त्यांचं एक हे आहे की कुछ रिश्तों में मुनाफा नहीं होता पर जिंदगी को अमीर बना देते हैं. म्हणजे असे काही मित्र असतात की ज्याचा काही संबंध किंवा नफा तोट्याचा विचार न करता जीवनामध्ये सुखमय, आनंदमय आणि अमीर बनून जातात. म्हणजे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न त्या मित्रामुळे होतो. तसेच या आम्हाला त्यावेळी BMS केलं होतं आम्ही. MBBSला काय थोड्या पॉईंटने त्यांचा आमचा नंबर गेला. आम्ही दुःखी झालो त्यावेळी. तर नंतर आम्ही प्रयत्न करून, माणसाचं कसं आहे बघा, माणूस जे मिळेल त्याच्यात लक्ष देईना, जे नाही त्याच्याकडे बघत राहते. म्हणजे जे मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, मला हे नाही, मला ते नाही, हे गुलजारचं एक हे छान हे आहे. मिलता तो बहुत कुछ है जिंदगी में. माणसाला खूप मिळते जीवनामध्ये, पण त्याच्याकडे बघत नाही माणूस. पण जे काही कमी आहे त्याच्याकडे बघते की बाबा मला हे नाही, मला ते नाही. तो बस हम उसी की गिनती करते हैं जो हासिल न हो सकता. म्हणजे जे जीवनामध्ये मिळत नाही त्याच्याकडेच आपण बघत राहतो. पण हे जे आहे ना, हे करता आम्ही BMS केलो. त्यांनी सुद्धा आज यशस्वी प्रॅक्टिस, आज किशनरावचं मी नाव घ्यायचं विसरलो, सॉरी. किशनराव एक जास्त म्हणजे वक्ते आहेत, त्यांचे नाव विसरलो मी यात, तरी हरकत नाही. पुन्हा किशनरावनी छान त्यांच्या शब्दामध्ये त्या भावना व्यक्त केल्या. तसेच बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ कमी आहे. आणि सगळ्या आमचे सरपंच आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. नागनाथ पाटील यांचं सुद्धा स्वागत करून मी थोडक्यात, संत तुकारामांनी सांगितलं, घासावा शब्द, प्रत्येक बोलण्यापूर्वी घासावा शब्द, घासावा शब्द, तासावा शब्द. म्हणजे बोलण्यासुद्धा शब्द सुद्धा तासावा. जसं आपण एखादा कार्पेंटर आहे किंवा मूर्ती लाकडातून तयार करतो, तसं बोलण्यात सुद्धा एक म्हणजे या माधुर्य आहे किंवा कला आहे. हे तसे तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द हेची सुई दोरा. बोला. तर हे जे आहे कला आहे, गुण आहे, आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जिभेवर साखर आहे, डोक्यावर बर्फ आहे, त्यांची जे संवाद कौशल्य आहे. तर त्यांना आम्ही नेहमी म्हणतो, बाबा तुम्ही एक आमची CME घ्या डॉक्टर लोकांची. नवीन जे डॉक्टर आलेत ना, त्यांना का पेशंटसाठी कसं बोलायचं, संवाद कसा साधायचा, हे तुम्ही CME घ्या तुम्ही. आणि प्रत्येकाला ट्रेन करा तुम्ही डॉक्टरला, किंवा पेशंटशी, रुग्णाशी कसं बोलावं, कसं वागावं. हे जे कला आहे ना, हे असे मला वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव असे उदाहरणं आहे आमच्या इंगोले साहेबांचे, की आम्ही सुद्धा प्रयत्न करतो, पण आम्हाला तेवढं लक्षात राहत नाही, नाव लक्षात राहत. पुन्हा पेशंट म्हणतात, अहो काल परवा चालतो घेऊ, नाव किती वेळा सांगावं तुम्हाला, हा आम्हाला म्हणतात. म्हणजे तर ह्यांनी त्याचे नाव सांगतात, पण आम्हाला म्हणतात इंगोले साहेब नाव सगळं सांगतात बघा तुम्हाला. मी म्हणलो आमच्या लक्षात आहे ना बाबा, काय करू, आमचं आता एक काही मनातून लक्षात आहे ना. पण पुन्हा आम्ही पेशंटचं नाव विचारतो. पण त्याने आल्याबरोबर पेशंटच्या आजीपासून, पंथीपासून ते आजीपर्यंत सगळा इतिहास डोळ्यापुढे उभा करतात. त्यांचं शब्द कौशल्य सामान्य आहे, स्मृती सामान्य आहे, त्यांचं जीवनसुद्धा सामान्य आहे. त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत. शेवटी एक हे आहे, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही तुझी जीवनभर, एक तू मित्र कर आरशासारखा. म्हणजे हे प्राध्यापक अनंत राऊत यांचे जे शब्द आहेत किंवा जी कविता आहे त्यांना लागू होते. यांचे असे मित्र म्हणजे आमचं भाग्य आहे. सुप्रभातचं तर भाग्य आहे, सुप्रभात सारखं मित्र मिळणं आमचं भाग्य आहे. पण इंगोले साहेबाचा मित्र मिळणं म्हणजे आमचं भाग्य, अहो भाग्य आहे. म्हणून आमचं सुद्धा जीवन अबाधित आहे किंवा आता कार्यक्षम आहोत. आणि त्यांच्या सहयोगामुळे किंवा त्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही सुद्धा अबाधित आहोत. असंच त्यांचं जीवन उत्तरोत्तर राहो. आणि 75च्या नंतर जास्तीत जास्त त्यांनी स्वतःकडे, पर्यावरणाकडे आणि जास्तीत जास्त प्रवास करण्याकडे लक्ष द्यावं आणि स्वतःसाठी वेळ द्यावं, हे मी त्यांना. आणि दुसरं सांगायचं म्हणजे सुप्रभातला सकाळी रोज यावं. कारण सुप्रभातला रोज आल्याशिवाय तुमचा आमचा संवाद किंवा तुमच्या जे काही लाभ, तुमच्या संवादाचा लाभ आम्हाला मिळावा, ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अशा एका म्हणजे असामान्य मित्राला मी त्यांचं पुढचं आयुष्य सुखा समाधान जावो, 80 काय 90 काय 100 पर्यंत प्रॅक्टिस करो,
आणि 100 वर्ष साजरे करण्याचे आम्हाला सुद्धा योग अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. इथंभूत त्यांनी माहिती दिली. खपली काढणं म्हणले म्हणजे खपले आहेत हे सिद्ध झालं. खरोखरच यांच्या मैत्रीचं गमक आहे हे की हसत खेळत ह्या सगळा त्यांनी प्रवास, जीवनाचा प्रवास त्यांनी आजपर्यंत गाठलाय सुखदुःखासहित. मी इंगोले साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार होईलच, तत्पूर्वी आपण आपले मनोगत व्यक्त करा. आजच्या 76व्या वाढदिवसानिमित्त आजच्या कार्यक्रम सुप्रभातर्फे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे परममित्र आदरणीय स्वामी साहेब, आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण सावकार पत्तेवार, सुप्रभात सचिव आमचे जीवनजी कौटिकवार, संघटक अशोक सावकार कोतावार आणि आमचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर हेमगिरे साहेब आणि आपण बसलेले सुप्रभातचे सर्व सदस्य बिलुडीकर सर, नंदू सावकार, सगळे गोपाळ सावकार आणि सगळे आमचे आदरणीय सन्माननीय सदस्य आणि माझे भाऊ आलेले, माझे पाहुणे गणेशराव, नागनाथराव, सगळे मंडळी, गव्हाणे साहेब आणि बाळू. आज मी माझ्या 76व्या वर्षाच्या पदार्पणमध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी माझ्याबद्दल खूप बोललं, त्याच्यामुळं मी आता काय बोलावं मी भारावून गेलो. कारण सगळ्यांनी माझी एवढी स्तुती केली, आता मी काय बोलावं आणि कसं त्याच्या मला या सगळ्यांच्या प्रेमळ आशीर्वादानं मला शुभेच्छा म्हणून मला 76 वर्षाच्या पुढे सुद्धा याच्या पुढे मला सुद्धा आत्मनिरीक्षण करावं लागलं. बा आपण आणखी किती चांगलं आपल्याला वागता येईल आणि आपण वागलं पाहिजे. जीवन हे एक क्षणभंगूर आहे, आपल्याला आयुष्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करता आलं पाहिजे. तर आम्ही स्वामी साहेबांना आमचं सगळं बालपण सांगितलं. आम्ही मॅट्रिकपर्यंत मुखेडला शिकलो बऱ्याचशे आणि आम्ही डॉक्टर झालो. आम्ही डॉक्टर झाल्यानंतर मुखेडला आलोत 28 फेब्रुवारी 1974ला आम्ही आलोत. आल्यानंतर माझी तो ओळख पाळख होतं फक्त लहानपणचे मित्र, हायस्कूलचे मित्र, प्रायमरी स्कूलचे मित्र. पण माझे वडील पोलीस पाटील होते, जेजराव पोलीस पाटील होते. त्यांचे प्रत्येक मुखेडच्या कुटुंबाशी, व्यापारी वर्गाशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांचे. त्याच्यामुळं आम्ही धाडस केलो बा मुखेडला प्रॅक्टिस करण्याचं. कारण आपण एक ग्रामीण भागातला आलो आणि आपण मुखेडला प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस नाही, आपल्या सोयऱ्याधाऱ्याचं तालुका आहे, आपल्याला चलना गेलं तर आपण काय करावं हा एक विचार मनात येत होता. तरी पण आम्ही आमच्या वडिलांचे मित्र असल्यामुळं आम्ही एक धाडस केलो मुखेडला आपण प्रॅक्टिस करायचं. आम्हाला वाटलं पुढे MBBS करावं. मी बऱ्याच डॉक्टर लोकांचा सल्ला घेतलो, वाडेकर साहेब, पाटील मॅडम, आणि सगळ्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला जर प्रॅक्टिसच करायचे आहे तर तुम्ही आताच का चालू करत नाही, पुन्हा 2 वर्ष कशाला वाया घालता, व्हाय नॉट फ्रॉम टुडे ओनली. म्हणून मी त्या डिसिजनला आलो आणि मी मला देना बँकेचं लोन मिळालं आणि मी हैदराबादला गेलो, इन्स्ट्रुमेंट्स घेतलो आणि मी दवाखाना चालू केलं. माझ्या गावाचा आशीर्वाद आहे, बेळी बुजुर्गचा आहे, माझे पाहुणे, माझे बंधू, सगळ्यांचाच माझ्यावर आनंदाचं कुटुंब, सगळ्यांचाच आशीर्वाद आहे. सगळ्यांचे माणूस मोठं होतो तो काही एकट्यानं होत नाही, सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या प्रेमानं माणूस मोठा होतो. त्याला सगळ्यांचे हातभार लागतात. त्याच्यामुळे मी स्वतः मोठा झालो हे चुकीचं आहे. कारण आपल्याला मोठे होण्यामध्ये सगळ्यांचं कमी जास्त प्रमाणात हातभार लागतो. त्याच्यामुळं कोणी आता नंदू सावकार मुरगुलवार, आमचे गोपाळ सावकार पत्तेवार, मी मुखेडला आलो. गोपाळ सावकारच्या वडिलाचे आणि माझ्या वडिलाचे अत्यंत जवळचे संबंध, एखादी भावाभावासारखं. मग काशीनाथ सावकार म्हणले तुम्ही मुखेडला आमच्या तिथे या. पण आम्ही निर्णय घेतलो बाबा मुखेडला दवाखान्यात घालायचं. पंढरपूरला जसं यात्रेकरू जाते एक थोडीशी बॅग घेऊन, तसे मी गोपाळ सावकारच्या घरी उतरलो. माझ्याकडे काही नव्हतं, पलंग नाही, गादी नाही, कुठले काही भांडे नाहीत, काहीच नाही. पंढरपूरला जसं यात्रेकरू जाते 1-2 दिवसासाठी, तसं आम्ही गोपाळ सावकारच्या घरी उतरलो. त्यांच्या घरी आम्ही राहिलो. पण आम्ही त्यांच्या भावासाहेब गोपाळ सावकारचा एक ज्येष्ठ बंधू म्हणून आम्ही राहिलो आणि आजही त्यांच्या घरचे आम्हाला घरच्यासारखेच वाटतात. तर असं गोपाळ सावकारचे राहिलो. नंदू सावकारची फॅमिली, नंदू सावकारचे वडील, काका आमच्या वडिलाचे अत्यंत जवळचे. मी एकदा लहान असताना माझी बासरी फुटली.
पण नंदू सावकारच्या वडिलाकडे गेलो. सावकार म्हणलो तुम्हाला 10 पैसे आमच्या वडिलांना द्या म्हणले. म्हणलं थाप मारलो. ते आमचे वडील कुठे म्हणणार. नंदू सावकार वडील चंद्र सावकार म्हणले चिठ्ठी घेऊन ये म्हणले. आता 10 पैशाची कुठे चिठ्ठी घेऊन. मुळात मी खोटं बोललो होतो तर चिठ्ठी कुठून आणू. नाही सावकार द्या म्हणले. तर जरा कामात होते म्हणलो 10 पैसे द्या म्हणले. पण त्याने कोशिश करून 10 पैसे घेतलो आणि जाऊन बासरी घेऊन आलो. तर म्हणजे इतकं म्हणजे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध माझ्या प्रॅक्टिस डेव्हलपमेंटमध्ये. आता आपले लक्ष्मण सावकार पत्तेवार की आम्ही डॉक्टर झालो. आमच्या घरी कोणी पाहुणे आले आमच्या बहिणीला बघायला वगैरे कुठं. आमच्याकडे प्लेट्स नव्हत्या. तर गोविंद मामाचं दुकान होतं यांच्या वडिलाचं. अत्यंत सात्विक माणूस, अत्यंत सगळ्यांना मदत करायचे. त्यांना आम्हाला प्लेट्स पाहिजेत आम्हाला, आमच्याकडे पैसे नाही. त्यांनी म्हणले बाई तुम्ही प्लेट्स घेऊन जा पण त्याला निरमा लावू नका म्हणले. मग त्यांनी प्लेट्स दिले आम्हाला. आम्ही जसंच्या तसं धुवून दिलो. असं प्रत्येकाचं आमच्या जीवनामध्ये सगळ्यांचं जीवन कुटुंब कोटीकार फॅमिली म्हणजे त्यावेळेला वेल नोन होती. आमचे डॉक्टर साहेब स्वतःसाठी त्यांनी कमी झिजले पण आम्हाला मित्रासाठी अत्यंत त्यांनी झिजले. आम्हाला एस्टॅब्लिश करण्यामध्ये आम्ही कुठे चुकलो आम्हाला गाईडलाईन द्यायचे. आमच्या दवाखान्याचं उद्घाटनाला स्वतः पुढाकार होऊन स्वतः झिजायचे त्यांनी. असं डॉक्टर गोपाळराव कोटीकार फॅमिलीचं आमच्यावर अत्यंत ऋण आहे. लक्ष्मण सावकार पत्तेवार यांच्या आमच्या कुटुंबावर अत्यंत ऋण आहे. नंदू सावकार मडगुळवार वेळ माझ्या विशेष एकदा बिमार पडले. नंदू सावकारच्या काकाला वडिलाला म्हणलं आमच्याकडे 5 ग्रामची अंगठी होती. अंगठी ठेवून आम्हाला 500 रुपये पाहिजे म्हणले. त्यांनी म्हणले डॉक्टर साहेब म्हणले तुम्ही पैसे घेऊन जा म्हणले. त्यावेळेला त्यांनी आम्हाला 500 रुपये दिले पण आमची अंगठी ठेवून दिली. सांगायचं म्हणजे आम्ही त्या परिस्थितीमध्ये कसे होतो आणि या लोकांनी आम्हाला कसं पुढे आणले. तर व्यापारी वर्गाचा फार मोठा वाटा आहे माझ्या जीवनामध्ये. वेळोवेळी त्यांनी आम्हाला साथ दिली. मुन्ना शेठ त्यांचे 2 आजोबा होते. आम्ही गोपाळ सगळं राहतो. जाताना संडासला प्रत्येक पेशंटला सांगायचं इंगोली साहब की जाओ इंगोली डॉक्टर के पास बहुत अच्छा आहे. म्हणजे असं प्रत्येकाचं हस्ते परास्ते आम्हाला मदत व्हायची. असं एकही व्यक्ती नाही मुखेडमध्ये की आम्हाला त्यांनी मदत केला नाही. व्यापारी असो, आता उत्तमराव कुलकर्णी त्यांचे वडील असो, आजोबा असतो, शिवाजीराव कोणापुरीचे असो, सगळ्यांचं आम्हाला बालूसागर वट्टमार माझ्या प्रत्येक कामामध्ये वट्टमार गुरुजी 1 महिना माझ्याबरोबर राहायचे. दरवर्षी मला विचारायचे ज्वारी झाली का, हे झाली का, कुठल्या आमच्या लग्नात असो कार्यक्रमात असो वट्टमार सर माझ्याबरोबर खरेदीला राहायचे. म्हणजे सांगायचं म्हणजे की यांचा किती जिव्हाळा असायचं. सीतानाय साहेब त्यांचे सुद्धा आमच्यावर उपकार आहेत. त्यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला गाईडलाईन करायचं. एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्याबरोबर होतं. स्वामी साहेब आम्हा तिघांची मैत्री जमली आणि आम्ही आतापर्यंत सतत वाटचाल चालू. आमच्या मैत्रीचा एवढा गुणगौरव होते. त्यामुळे आम्हाला याच्या पुढे आणखी आत्मनिरीक्षण करून आम्हाला जास्तीत जास्त आणखी चांगलं पाहिजे. आमच्या घरच्यांची सुद्धा आमच्यामध्ये मैत्री आहे पण आमच्या घरच्यांची पण अत्यंत आमच्यापेक्षा जास्त घनिष्ठ मैत्री आहे. अशोक सावकार कोत्तावार, राम सावकार कोत्तावार त्याचे वडील सुद्धा आम्हाला मदत करायचे प्रॅक्टिसमध्ये. काही व्यापारी आमच्याकडे नाही आले पण पेशंट आमच्याकडे पाठवायचे इंगोले डॉक्टरकडे जा. असे अनेकाचं आमच्यावर उपकार आहे. असं आम्ही त्यांचं ऋण आमच्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. मी मॅट्रिक पास झालो. आमच्याकडे पेपर घ्यायला पैसे नव्हते. मी स्वामी साहेब मॅट्रिकचा निकाल बघल्या. स्वामी साहेब मॅट्रिकला फर्स्ट क्लास होते कंधार सेंटरवरून. पण मला दुगदुगी होती कारण मी साधारण विद्यार्थी. 4406 नंबर बघलो पण पुन्हा मला खात्री वाटल्या गेली माझा नंबर आहे की नाही. गावात तर मी डिक्लेअर केलो पास झालो. मग पुन्हा 5 वाजता आलो. नंदू सावकारच्या दुकानात गेलो. त्यांना म्हणलो सावकार मला पेपर गोदातीर येत गेला त्यांना डेली मार्केट बघण्यासाठी. पुन्हा यांच्याकडून पेपर घेतलो. पुन्हा घरी गेलो. 3 बार नंबर बघलो आपला आहे की नाही म्हणून. कारण आम्ही खात्री नव्हती पास होतो माझं. असं व्यक्तिमत्व आहे. आमचे चुलते आमचे काका सगळ्यांनी आम्हाला मदत केली. सगळ्यांचं आम्ही ऋणी आहोत. सगळ्या मित्रमंडळीचं असं आम्ही डेव्हलप झालो. याच्यापुढे सुद्धा आम्ही चांगलं आत्मनिरीक्षण कराल, चांगलं वागाल. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं प्रेमानं आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आता जास्त वेळ झाला मी जास्त घेत नाही. सगळ्यांनी माझ्याबद्दल इतकं चांगलं बोललं माझ्या डोळ्यात पाणी आलं. आपण वेळेवर आलात सगळेजण हजर झालात. तर मी आपल्या सगळे सुप्रभात मित्रमंडळ माझे मित्र माझे बंधू आपल्या सगळ्यांचे पाहुणे मंडळी नागनाथ पाटील आले, गणेश पाटील आले, शिवानंद सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. आमच्या दादाचा वाढदिवस होता 1ला. दादांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे ज्येष्ठ धन्वंतरी आहेत. आम्हाला काही काम पडले की आम्ही दादाच्या तिथं कॉलेजला आम्ही कार्यक्रम घेतो. सगळ्यांचा आमच्यावर आशीर्वाद प्रेम आहे. असंच आमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर राहावं आणि असंच आमच्या कुटुंबाला आपल्या सहकार्याचं आपल्या सगळ्यांचं सहकार्य हवं
आणि आमची सगळ्यांनी सगळ्याचा जय हिंद जय महाराष्ट्र.